संस्कृती अंगणीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आणि आज बघा मी परत एक छान अशी नवीन डिझायनर बॅग घेऊन आलेली आहे, जे तुम्ही मंदिरामध्ये वगैरे आणि कुठे असं गार्डनमध्ये वगैरे जात असाल तर ही हातामध्ये घेऊन जाण्यासाठी खूप छान बॅग आहे। तर आतमध्ये बघा एक छान असा मोठा कप्पा आहे आणि एक छोटा कप्पा दिलेला आहे पॉकेट। बंद शिलाईचा आज आपण शिकणार आहोत। बॅग खूप सुंदर बॅग आहे, दिसायला पण बघा किती क्यूट दिसते बॅग आणि त्याचा आकार पण खूप छान आलेला आहे आणि छान दिसते आहे बॅग। तर तुम्हाला पण ही बॅग शिवायची असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला पटकन आपण लगेच सुरुवात करूया। तर इथे बघा मी एकच सिंगल पीस घेतलेला आहे, डिझाईनचा कपडा घेतलेला आहे, रबर सीट घेतलेला आहे आणि अस्तर घेऊन एकत्र त्याला शिलाई मारून घेतलेली आहे। तर त्याचं आपण आता मेजरमेंट बघूया। 28.5 आहे, हे बघा 28.5 आणि 13.5, 13.5 आहे। तर कपड्याला बघा पहिला आपल्याला एक फोल्ड मारून घ्यायचा आहे, अजून एक फोल्ड मारायचा आहे आणि जी ओपन बाजू आहे कपड्याची फोल्ड मारली त्याची ओपन बाजू आहे ना, तिथून आपल्याला 4 इंच टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि आडवी बाजू आहे तिथे आपल्याला 2 इंचावर टिक मार्क करून घ्यायचा आहे। आणि बघा थोडासा कव आकार आपल्याला द्यायचा आहे आणि थोडासा गोलाकार आकार द्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे तुम्ही आकार काढून घ्या। हे बघा किती छान असा आकार काढून घेतलेला आहे, थोडासा कव मध्ये केलेला आहे आणि वरच्या बाजूनी हँडलच्या बाजूनी असा गोलाकार थोडासा गोलाकार केलेला आहे, म्हणजे ती दिसायला पण छान दिसतं आणि पायपिंग करायला पण इझी जातं। आता बघा जी बंद बाजू आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावर टिक मार्क करायचे आहे आणि 1.5 इंचाच्या इथून खालच्या बाजूनी 1 इंचावर करायचं आहे टिक मार्क आणि आडवी बाजू आपल्याला 1.5 इंच करून टिक मार्क करून त्याचा तुम्ही स्क्वेअर नाहीतर गोलाकार तिकडे तुम्ही आकार देऊ शकता। आता मी त्याला गोलाकार करते आहे, हँडल आपण आता ते कट करणार आहोत, हँडलचा टिक मार्क करत आहोत। हे बघा मी गोलाकार आकार त्याला दिलेला आहे। आता आपल्याला खालच्या बाजूनी 2 इंच आणि आडवी साईड आहे तिथे 2.5 इंचावर टिक मार्क करायचे आहे, नाहीतर तुम्ही 2-2 इंचाचा पण तो स्क्वेअर तुम्ही करू शकता। आणि हे स्क्वेअर आणि वरचा हँडल आपल्याला कट करून घ्यायचा आहे। स्क्वेअर बघा छान असा करून घेतलेला आहे। स्क्वेअर आणि वरचा हँडल साईडचा वरची किनार बघा आपण कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला आतल्या बाजूला कपडा जॉईन करायचा आहे आणि त्या कपड्यावर आपल्याला एक पॉकेट जॉईन करायचा आहे। तर त्यातले बघा मी 2 पीस घेतले होते आतल्या बाजूला जॉईन करण्यासाठी अस्तरचे। तर हे आपल्याला दोन्ही बाजूनी हे 14.5 बायचा हे स्क्वेअर आहेत, 2 स्क्वेअर घेतलेले आहेत मी 14.5 बाय 14.5चे आणि त्याच्यावर बघा आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे। तर त्यासाठी आपण पहिला टिक मार्क करून घेऊया, कोणत्या पण एका बाजूनी 4.5 इंचावर टिक मार्क करून घ्यायचे आहे, तिथे आपला पॉकेट लागला जाईल। इथे आपला 4.5 इंचावर टिक मार्क करून घेतलेली आहे, या साईडला आपला हा पॉकेट लागला जाईल। आता हा मी स्क्वेअर अंदाजे घेतलेला आहे, तुम्हाला किती छोटा मोठा पाहिजे त्या साईडने तुम्ही घ्या। आणि आता त्या स्क्वेअरला बघा चारी बाजूनी एक फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे
चारी बाजूनी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। आणि बघा आता पॉकेटचा सेंटर भाग काढलेला आहे आणि त्या पीसचा पण सेंटर भाग काढलेला आहे। बरोबर 4.5 इंचावर ते खाली ठेवायचं आहे आणि तिन्ही बाजूनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे छान आपलं पॉकेट तयार होतं। पॉकेटला बघा शिलाई मारून त्याला पण जॉईन करून घेतलेला आहे एका पीसला। आता आपला पर्सची कोणती पण साईड आहे हँडलची त्या साईडला आपल्याला हा लावायचा आहे आणि हा पीस पॉकेटवाला तो आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचा आहे, हे बघा। आणि जे हँडलला आपण स्क्वेअर करून घेतलेला आहे त्याला आपल्याला गोल असा राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून घेतलेली आहे बघा आणि त्याला आता आपल्याला कट करून कैचीने थोडे त्या कैचीने त्याला कट करून घ्यायचं आहे। चारी बाजूने थोडं कट करून घ्यायचं आहे। एकदम कट करून झालं, थोडं कट मारून झाली की जो आपण पीस जॉईन केलेला आहे तो त्या हँडलच्या भागातून आतल्या बाजूला घ्यायचा आहे पूर्णपणे। आणि पूर्ण त्याला असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, हे बघा। छान आपला पॉकेट पण तयार होतो आणि हँडल पण मस्त असं तयार होतं, म्हणजे त्याला एक्स्ट्राची पायपिंग करायला आपल्याला लागत नाही। वरच्या बाजूने त्याला दाब शिलाई आपल्याला राऊंड मध्ये असे मारून घ्यायचे आहे। दाब शिलाई बघा मारून घेतलेली आहे, व्यवस्थित आपलं ते छान असं हँडल तयार झालेलं आहे। आता मी असं दुसरी बाजू पण मी जॉईन करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो पण आपण कट करून घेऊया। आणि खालच्या बाजूला जे आपण स्क्वेअर मारलेले आहे तिथे पण कपडा एक्स्ट्रा उरतो, तर तो पण आपण कट करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी जे एक्स्ट्रा कपडे आहेत ते कट करून घेतलेले आहे। आणि आता बघा वरच्या बाजूने आपल्याला पाइपिंग करायची आहे, तर उलट्या बाजूला पाइपिंगची पट्टी ठेवून आपण त्याला पाइपिंग करून घेऊया। पाइपिंग करून घेतलेली आहे, किती व्यवस्थित पाइपिंग आलेली आहे बघा। आणि आता अशीच मी दुसऱ्या बाजूला पण करून घेते। पाइपिंग बघा किती छान करून झालेली आहे, फिनिशिंग किती छान आलेली आहे। दोन्ही बाजूला करून घेतलेली आहे पाइपिंग। आता बॅग आपण उलटी बाजू करून घेऊया आणि अस्तरचे पीस आहे ते वरच्या बाजूला करून घ्यायचं आहे आणि जिथून पाइपिंग आपण केलेली आहे बघा आणि खालची बाजू ते इक्वल यायला पाहिजे। खालच्या बाजूने आपल्याला शिलाई चालू करायची आहे मारायला। दोन्ही बाजूला डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता जे स्क्वेअर आहे ते पण इक्वल करून त्याला पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, हे बघा। असं इक्वल करून त्याला पण आपण शिलाई मारून घेऊया। स्क्वेअरला पण बघा दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे। आता खालची ओपन बाजू आहे त्याला मधली 2 ते 3 इंच गॅप ठेवायचा आहे आणि बाजूनी त्याला शिलाई मारायची आहे आपल्याला। मधला गॅप शिलाई मारायची नाहीये, बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे, मधला भाग ओपन ठेवलेला आहे आणि आता ते जे स्क्वेअर आहे ते पण आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहे आतल्या कपड्याचे। दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे। मधल्या भागातून आता आपल्याला ती पूर्ण बॅग बाहेर काढायची आहे। बॅग बघा बाहेर काढून घेतलेली आहे, आतले स्क्वेअर वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि जी ओपन बाजू आहे त्याला पण एक छोटासा फोल्ड मारून त्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून घेतलेली आहे,
फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा बॅगची. मस्त बॅग तयार झालेली आहे. आणि ही बॅग तुम्ही कुठे मार्केटला किंवा गार्डनला राऊंड मारताना किंवा मंदिरामध्ये जाताना वगैरे पण तुम्ही ही वापरू शकता. खूप सुंदर बॅग तयार झालेली आहे आणि खूप छान बॅग आहे. आणि ती दिसायला पण बघा किती सुंदर दिसते आहे. मस्त छान अशी बॅग आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलवर प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ही सुंदर एवढी सुंदर बॅग आहे ती तुम्ही शिवून बघा आणि कशी वाटली ती मला तुम्ही कमेंट करून सांगा. मस्त छान बॅग तयार झालेली आहे नवीन डिझाईनची. तर व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू.